प्रकरणात मोठा खुलासा, तिसरा आरोपी अटक, 22,74,000चा मुद्देमाल जप्त. सोलापुरातील गाजलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात MIDC पोलिसांनी महत्त्वपूर्ण यश मिळवत चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय. या प्रकरणातील तिसरा आरोपी साहिल दादा शेख राहणार इंदापूर जिल्हा पुणे याला मुंबईतून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 22,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 315/2026 भारतीय न्याय संहिता BNS 103(1) अन्वये 15 मार्च 2026 रोजी महादेव पांडुरंग मंचाळ आणि त्यांच्या पत्नी रंगम्मा महादेव मंचाळ राहणार कृष्णानगर कुमटा नाका सोलापूर यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मयत दाम्पत्याला इतर नातेवाईक दुसऱ्या भागात राहणारे होते. मालमत्तेच्या वादातून त्यांच्यात सातत्यानं वाद होत असल्याचे निष्पन्न झाले. या रागातून मयताचे पुतणे राहुल रामचंद्र मंचाळ वय वर्ष 26 आणि विकास रामचंद्र मंचाळ वय वर्ष 23 या दोघांची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले. दोघांना यापूर्वीच अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हत्या केल्यानंतर आरोपींनी घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरी केले होते. हे आरोपी दागिने विकास मंचाळ याने त्याचा मित्र साहिल दादा शेख यांच्याकडे दिले होते. या माहितीच्या आधारे MIDC पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण पथकानं मुंबईत शोध मोहीम राबवून साहिल शेख याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यानं चोरीचे सोने विकून कार खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी अंधेरी मुंबई इथं कारवाई करून त्याच्याकडून 9 तोळे सोने किंमत 10,74,000 रुपये आणि 7 लाख रुपयांची कार, 1 लाख रुपयांचा मोबाईल तसेच बँक खात्यातील 4 लाख रुपये गोठवून असा एकूण 22,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 26ला MIDC पोलीस स्टेशनला एक गुन्हे दाखल होतो 315/2026 15 मार्च रोजी. त्यात 2 वयोवृद्ध पती पत्नीच्या खून करण्यात आलं होतं. त्याच तपास करून त्यांच्या मयताचे 2 पुतणे आरोपी नावे राहुल रामचंद्र मंचाळ आणि विकास रामचंद्र मंचाळ सर्व राहणार कृष्णानगर कुमटा नाका स्वागतनगर रोड सोलापूर यांच्या दोन्ही आरोपीला अटक करण्यात आलं होतं आणि तपास पूर्ण होऊन त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्रही मान्य कोर्टात दाखल करण्यात आलेलं होतं. सध्या ते दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने MIDC पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना यातील आरोपी राहुल व विकास यांनी यातील दोन्ही मयतांना मारून त्यांच्या कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले असून सदरचे दागिने आरोपी विकास यांनी त्यांचे मित्र साहिल दादा शेख राहणार इंदापूर जिल्हा पुणे यांच्याकडे दिले असल्याबाबत गुप्त बातमीदारांच्या मार्फतीने बातमी मिळाल्या होत्या. त्यानुसार DB पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी साहिल दादा शेख यांना मुंबई येथे जाऊन कसोशीने शोध घेऊन त्याच गुन्ह्याच्या तपासाकामी अटक केलेली आहे. अटकेदरम्यान त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता साहिल शेख यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी विकास यांच्याकडून घेतलेले सोने विकून एक 4-चाकी वाहन कार विकत घेतलं असल्याचे आढळून आलं. त्यानुसार आरोपी साहिल दादा शेख यांच्याकडे सखोल तपास करून अंधेरी मुंबई येथे जाऊन तिकडून 9 तोळे सोने, एक कार, मोबाईल फोन व त्यांच्या बँक खात्यातील 4 लाख कॅश ते फ्रीज केलेले आहे. असा एकूण 22,74,000 किमतीच्या मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेले आहे. जे मृतक आहे त्यांच्या प्रॉपर्टी यांनी मर्डर नंतर चोरून गेलं होतं ते हे साहिल शेखला देऊन ठेवलं होतं. आता ते पूर्ण आता गोपनीय माहितीदार नुसार त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आपलं MIDCच्या तत्कालीन ठाणेदार श्री वाघमारे, आता श्री बिराजदार, DB पथकाचे अधिकारी श्री अल्फा शेख आणि त्यांच्या पूर्ण टीमनी DCP श्री यावलकर,
ACP श्री कोमन यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिशय उत्तम फॉलोअप इन्व्हेस्टिगेशन करून जे केस तपास होऊन चार्जशीट आलेलं होतं त्या केसचंही व्यवस्थित फॉलोअप करून एवढं जवळपास 23 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. आता आणखी तपास पूर्ण होऊन पुरवणी चार्जशीटही मान्य कोर्टात लवकरात लवकर सादर करण्यात येणार आहे. या आता हे जे नवीन डेव्हलपमेंट्स आहेत त्यात DBचे प्रमुख श्री अल्फाज शेख, कॉन्स्टेबल श्री एकनाथ उबाळे, मंगेश गायकवाड, सचिन बांगे, आमसिद्ध निंबाळ, संदीप जावळे, सुहास अर्जुन, प्रफुल्ल जानराव, नागेश चव्हाण, कुमार बोली, अमर सिंह, शिवसिंग वाले, अविनाश दिगोळे, सकलेन मुकदम हे पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर पुरवणी चार्जशीट सादर करण्यात येईल. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.